हॅलो हॅलो. हॅलो. एक षटकांत धावसंख्या झाली ती दोन दोन षटकांत धावसंख्या झाली ती 24-2 देवगाव संघाची. एक गडी बाद 22 धावा. आता मात्र संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक आदेश. आदेश टू युवराज आणि सुंदर चेंडू म्हणता ते आदेशांचा. सुंदर गोलंदाजी करतोय तो आदेश. दुसरा चेंडू आदेशांचा युवराजसाठी पुन्हा एकदा बॅडीचे कडे घेऊन चेंडू गेला स्लिप कडे. चांगला असं छत्रक्षण म्हणता येईल ते. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 23. धावसंख्या 25. तिसरा चेंडू सुंदर चेंडू इथे. चेंडू काही समजला नाही फलंदाजांना. आदेश चांगल्या अशी गोलंदाजी करतो. आदेश आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले ते आदेशाने. सुंदर चेंडू टाकतोय आदेश. आदेश टू मिलिंद. आता मात्र सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव दुसऱ्या वर्गाच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण. आणि खराब असं क्षेत्र म्हणता येईल ते. पंच चेंडू चौकार. पंचाचे 4 धावा. आता मात्र पुन्हा टाकला चेंडू त्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण आणि सुंदर अशी रनिंग इथे दोन्ही खेळाडूची. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या 31. पुन्हा मारला फटका आणि सुंदर अशी झेल गडी बाद. चांगला अशी फटकेबाजी करत तो मिलिंद. वैयक्तिक 25 धावांवर बाद झालाय तो मिलिंद. देवगाव संघाकडून आलेला हा फलंदाज. चांगली अशी फलंदाजी केली ते मिलिंद याने.
धन्यवाद डीजे ईश्वर. आता मात्र मिलिंद बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळायला येतो नील आणि वैयक्तिक पहिले संघासाठी चौथं षटक घेणार तो विष्णू वारलेपाडा संघाकडनं. धावसंख्या 31, 2 गडी बाद. विष्णू टू युवराज आणि मारण्याच्या नादात चेंडू काही समजत नाही युवराज यांना. सुंदर टप्प्यावर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करते तो विष्णू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू काही समजत नाही युवराज यांना. दोन चेंडू धाव टाकले ते. आता मात्र तिसराही चेंडू चांगला असा चेंडू डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी करते तो विष्णू आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करते. सुंदर चेंडू. 4 चेंडू डॉट टाकले तर अजून 2 चेंडू जर डॉट टाकले तर सुनील निपुर्ते यांचे करून 201 रुपयाच्या पारितोषिक. 5वा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि गडी बाद. गडी बाद झाले तो युवराज बाद झालाय. चांगली अशी गोलंदाजी इथे. पाच चेंडू डॉट टाकले ते विष्णू याने. काय गोलंदाजी करतोय विष्णू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. फलंदाज काही समजत नाही. आता मात्र शेवटचा चेंडू डॉट टाकल्यास मिडन ओव्हर होईल आणि 200 रुपयाचं पारितोषिक विष्णूसाठी. आता मात्र हा चेंडू उंचावर लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू पर्यंत पोहोचणे फिल्डर झेल सुटलेले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 33. काय गोलंदाजी केली ते विष्णू याने. 5 चेंडू एकही धाव नव्हती दिली परंतु हा शेवटच्या चेंडूवर झेल उडवली होती आणि झेलपर्यंत कोणी पोहोचलं नाही आतापर्यंत. आता मात्र संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेतो सूरज. दुसरा चेंडू सूरज यांचा. सुंदर चेंडू डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 34. सुंदर गोलंदाजी करते ते वारली पार्ले संघाकडनं. तिसरा चेंडू बॅटची कडे घातले हलकीसी आणि चांगला असं क्षेत्ररक्षण ते विकेट किपर यांचं. धावसंख्या 35. 3 चेंडू. 5व्या षटकातील 3 चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हा शेवटचा षटक. हाणामारीचा षटक हा. चौथा चेंडू सूरज यांचा. आता मात्र पुन्हा असा चांगला असा चेंडू. वारली पाडा संघ अतिशय चांगले चेंडू टाकतायत. चांगला सराव झाला वाटतं त्यांचा.
4 चेंडू. आता शेवटचे चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती कसे धावा जमा करतात ते देवगाव संघ. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या ती 36. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सूरज यांचा. पुन्हा एकदा मारण्याच्या नांदा. चेंडू काही समजत नाहीये. 5 षटकानंतर धावसंख्या झाली ती 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते वारली बाले संघासाठी. डीजे पोलीस समालोचन करतील ते लखन आमचे मित्र.
धन्यवाद दीपक सर. तर सामन्याकडे आपण बघितलं गेलं तर हो इथं काय घडतंय तर पहिला चेंडू चांगला चेंडू त्याच्यावरती चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. परिणामी धावून पळून एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. दोन फलंदाज आपण बघतोय हरी आणि रवी. आणि गोलंदाजीवरती बघतोय आपण युवराज या गोलंदाजाला बघायला गेलं तर टार्गेट दिला गेलेला आहे 37 धावांचा. जर बघायला गेलं तर 30 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया कशी गोलंदाजी करावं लागेल. जर बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी करावं लागेल, टिचून गोलंदाजी करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा युवराज सिंग स्टाईलच्या गोलंदाजीवरती. हो काय फटका आहे, अप्रतिम फटका होता. चेंडू निघून गेला सीमेरेषे पार. षटकार. सामना होता शिवसंघर्ष कसारा या संघामध्ये. सामनावीर ठरला होता तो प्रवीण. मी प्रदीप भालसिंग. प्रवीण आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मी प्रदीप भालसिंग यांना विनंती करतो का आपण ती मॅन ऑफ द मॅच जी कॅप आहे ती प्रवीणला द्यायची आहे. चांगल्याशी खेळी केली त्यासाठी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील ठेवलेला होता. बघायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती इथं षटकार आला होता. त्यानंतर जर बघायला गेलं तर त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर हा चौथा चेंडू चांगला असा चेंडू होता, त्याच्यावरती एक सिंगल घेतल्या गेली. चांगलीशी गोलंदाजी करावं लागल्या गोलंदाजांना देखील. कारण का आपलं जर धावसंख्या बघितली तर आपण स्कोर बोर्डवरती एवढी काय लावलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला टिचून गोलंदाजी करावं लागेल. हो चांगला असा चेंडू खोलवरचा चेंडू होता, त्याच्यावरती एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. बघायला गेलं तर या षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक. या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा गोळा करतील फलंदाज रवी. हो फुलटा चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह बघायला भेटतो आपल्याला. चेंडू वन बाउन्स येईल सीमेरेषे पार. चौकार. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 17 धावा चांगली अशी फलंदाजी केली रवी आणि हरी याने. बघायला गेलं तर समीकरण 24 चेंडू आणि 20 धावांचं अजूनही समीकरण आहे. चांगली गोलंदाजी करावं लागेल. अजूनही जर बघायला गेलं तर चांगली जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्या संघाला विजय करून देतील. त्यासाठी टिचून गोलंदाजी करावं लागेल, भरपूर दाट चेंडू टाकावं लागतील. तो प्रयत्न सातत्याने करावा लागेल गोलंदाजांना. हो पहिला चेंडू होता, काय चेंडू होता, चांगला चेंडू होता. नक्कीच लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव धावून पळून पूर्ण केली फलंदाजाने. अशीच गोलंदाजी करावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावं लागेल, वारंवार चेंडू टाकावं लागेल. कारण समीकरण 23 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान आहे. हो आता मात्र काय घडतंय तो वाईट चेंडू अवंतराशी एक धाव. आमचे पंच मनोज सर आम्हाला दर्शवतोय का हा खराब चेंडू आहे. परिणामी स्कोर बोर्डवरती अजून एक धाव ऍड केली जाईल. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा चंद्रकांत गोलंदाज. हो आता मात्र चांगली गोलंदाजी. अशीच गोलंदाजी करावं लागेल, वारंवार गोलंदाजी करावं लागेल. जर बघायला गेलं तर समीकरण अजूनही 22 चेंडू आणि 18 धावा म्हणजे धाव फलकावरती जर बघितलं तर 19 धावा आतापर्यंत जमा केल्या फलंदाजाने. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. जर बघायला गेलं तर चांगला फलंदाज देखील आहे रवी. त्याच्या बॅट मधून 6 चेंडू मध्ये 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहे.
आणि हरी या बॅट मधून 3 चेंडू आणि 2 धावा. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो आता मात्र लो फुलटॉस चेंडू होता. गॅप सिलेक्शन बघायला भेटेल की आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण तिथं देखील आणि फलंदाजाने एकच धाव काढली. त्यांना माहिती आहे आपण सिंगल डबलने सुद्धा सामना विजयी होऊ शकतो. कुठल्या प्रकारचं घाई गडबड करून चालणार नाही. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू. चंद्रकांत गोलंदाज. ओहो पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. चांगली गोलंदाजी जर बघायला गेलं तर चंद्रकांतने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत आपल्या 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केले. जर नक्कीच जर बघायला गेलं तर पहिले षटक कुठेतरी जर चांगलं हाताळलं गेलं असतं गोलंदाजा मार्फत तर हा सामना कुठेतरी रंगामध्ये आला असता. अजूनही चान्स आहे गोलंदाजांसमोर. हो काय शॉट आहे तिथं क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल काही झाली नाही. बघूया एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती समाधान मानलं फलंदाजांनी. षटक संपलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21 धावा. भोसपाडा संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. भोसपाडा संघ जर आपण आले असाल तर आपण इथं रिपोर्टिंग करायची आहे. आपल्याला वारंवार सूचना देत येण्यात आहे. 18 चेंडू आणि अजून जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा. बघूया गोलंदाज. ओहो चांगली चेंडू होता. पूल करायचा प्रयत्न होता परंतु सक्सेसफुल झाला नाहीये. परिणामी एक धाव पूर्ण केली फलंदाज हरी याने. आता मात्र स्ट्राईकला गेला तो रवी. गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतो आपल्याला मिलिंद. चांगला चेंडू. पहिला चेंडू जर म्हटलं तर चांगला चेंडू होता त्याच्यावरती परंतु एक धाव नक्कीच आली. बघूया आता मात्र रवी स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅट मधून चांगले फटके आले. हो चेंडू हवेमध्ये. तिथं कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरीचा देखील प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धावा. धावसंख्या 24 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिलिंद याचा. ओहो सुरेख असा फटका. तिथं क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू 1 बाउन्स. सी मेरे से पार. चौकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का परंतु क्षेत्ररक्षक काही पोहोचले नाही. चेंडू आडलाय. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरीचा देखील प्रयत्न केला. दुसरी धाव पूर्ण आणि 2च धावावरती समाधान. जर बघायला गेलं तर चांगले फटके येत आहे. गोलंदाजी चांगली करावं. मी आधीच म्हटलं होतं गोलंदाजी चांगली करावं लागेल परंतु बॅटिंग इथं चांगली होती. समीकरण जर बघायला गेलं तर 14 चेंडू आणि 7 धावा म्हणजे 2 चेंडू मध्ये जर एक धाव जरी काढली तरी आपल्या संघाला विजय करून देतील फलंदाज. पुन्हा एकदा बॅटिंग चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन. पुन्हा एकदा 4 धावा. म्हणजे इथं काय घडतंय तर गोलंदाजी चांगली व्हायला पाहिजे परंतु इथं होतंय काय तर फलंदाजी चांगली होते. भोसपाडा संघ आपल्याला विनंती असेल जर आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. 13 चेंडू आणि 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो चांगला असा फटका. तिथं कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. इथं काय घडतंय तर चेंडू सीमेरेषेच्या पार गेला. 4 धावांसाठी हा विजयी चौकार. नक्कीच संघ विजयी झाला आणि वादळ आलं. चांगल्याशी फलक
पहिल्या फेरीमध्ये जे संघ विजयी झाले मी सर्व कर्णधारांचे जे टीमांचे जे नाव घेतो त्यांनी सर्वांनी इथं उपस्थिती दाखवायची आहे. शिवसंघर्ष कसारा, ठोकरवाडी, डोंगरीपाडा बी, RK वारलीपाडा आणि आता ज्या संघामध्ये जो विजयी संघ झालाय आपण इथं उपस्थिती दाखवायची आहे या कर्णधारांनी. इगतपुरी जय दुर्गा आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. जरा घाई करायची आहे मित्रांनो, आपल्याला इथं लॉट्स पाडायचे आहे त्यामुळे आपण धावत पळत यायचं आहे. मॅच द्यायची का?